जगाचा अनुभव आणखी आप जग जगाचा अनुभव आणि आप. आता आपला म्हणून जेवढा अनुभव येतो आहे तेवढा प्रकृतीचा आहे. पुरुष जो आहे तो फक्त दृष्टा आहे. क्रियेमध्ये त्याचा काही भाग नाही, हालचालीमध्ये त्याचा काही भाग नाही. We have to consider the world, the experience of world, and we. The experience of the world is the experience of cosmic substance. The Purusha or the cosmic spirit is only a witness. All the activities are because of the Prakriti. The Purusha doesn't take part in any activity. आता तो पुरुष आहे त्याला आपण आपल्या ओळखी करता सद्गुरू म्हणून. तो पण गुरुची इच्छा प्रकाशमान झाली नाही तोपर्यंत हा सर्व प्रकृतीचा नाच कैतयात चालू आहे. For convenience, we will call the Purusha as the Sadguru. As long as the Sadguru is silent, all the activity and the dance is of the Prakriti. कायेमध्ये मी पुरुष आहे, स्त्री आहे, ही नावं आहे ती प्रकृतीची नाव आहे. कायेची नाव आहे, देहाची नाव आहे. In the body, I am man, I am woman. These are the names of the Prakriti, names of the body. सद्गुरू ज्याला आम्ही म्हणू तो या पडता आहे, तो या गुणात्मा नाही. Sadguru is beyond all this. He is not in this consciousness. त्या प्रकृतीला पुन्हा तीन गुण असं नाव दिलेलं आहे. पंची वागते वावरते प्रकृती. This cosmic substance or Prakriti is named as gunas to describe her actions and behavior. इथे त्याची ओळख देण्याकरता सूर्य आणि अंधार, सूर्य आणि काळो, दिवस आणि रात्र असा एक उल्लेख दाखवता. In order to get acquainted with Prakriti, the mention of darkness and light, sun and darkness is made here. Day and night is also indicated. रात्र हे अज्ञान अंधार आहे आणि सूर्य हे ज्ञान आहे. जेव्हा गुरुकृपेने ज्ञान प्रकाश होतो तेव्हा अंधारूपी रात्र उचेनाशी होते. The night or darkness indicates ignorance. Sun and light indicates knowledge. When there is illumination due to Sadguru, the darkness or night becomes invisible. रात्र अंधार आहे, अंधार म्हणजे रात्र आहे. गुरुकृपेचा जेव्हा प्रकाश होतो तेव्हा अंधार म्हणजे रात्र, रात्र म्हणजे अज्ञान. आपण असे नसून असे आहे असे मानले गेले होते ते आपण आकार रूप नसून आकार रूप आपण आहे असे निश्चित मानले गेलेले. ही माया, ही प्रकृती आणि हे अज्ञान. Darkness or ignorance is to imagine that as true which we are not.
We are formless, but to imagine that we have a form. This is all darkness, Maya, Prakriti. दोन्ही आहे पण त्याचा त्याचा मेळ नाही आहे. दिवस आणि रात्र ह्याचा त्याचा मेळ नाही. तसा पुरुष आणि प्रकृती ह्याचा मेळ नाही. Just as day and night don't come together, similarly, the Purusha and the Prakriti, they don't come together. पुरुष दोन गुप्त रूपे राहिला आहे. प्रगत रूपे आहे ती प्रकृती आहे आणि त्या प्रकृतीचा अनुभव म्हणून याला एक दुर्ग म्हणजे किल्ला असं नाव दिलेलं आहे. काय त्याचं रक्षण करणारा अभिमान अहंकार असं नाव दिलेलं आहे. The Purusha remains hidden or is unmanifest, and Prakriti is manifest. Prakriti is considered as a fold of which the ego or the I am body identity gives protection. काया दुर्गाचे रक्षण करणारा, काया दुर्ग चालवणारा अभिमान म्हणजे अहंकार. साधा असा त्याचा असा आकार हे आपले रूप आहे असं मानून जो आहे. देह आकार हे आपले रूप आहे असे मानून जो आहे, असे जो मानतो आहे, असे मानतो आहे तोपर्यंत तो अहंकार आहे आणि तो रात्र आहे. Body is the fold and the ego is its protector. Ego means I am body, I have a form. I am the body, I have a form, and this itself is darkness, ignorance. दिवस पलीकडे आहे. दिवस जेव्हा प्रकाशमान होईल तेव्हा रात्र अज्ञान आणि अज्ञान म्हणून असलेला अहंकार म्हणून आपण असलेला आकार आपण नवे अशी खात्री होईल. The day is away. When it shines, the ignorance of body identity, that I have a form, I am the body, this ignorance will be known, and the truth that I don't have a form, that will be clear. देह आकार ध्याचे रूप म्हणजे आपण नवे अशी खात्री होईल. It will then be clear that I am not the body, I don't have a form. अशी खात्री होईल तेव्हा स्त्री पण नव्हे, आपण पुरुष पण नव्हे अशी खात्री होईल. With that, it will also be clear that I am not a man, I am not a woman. देह आकार आहे, हाच अहंकार म्हणजे असा मी आहे, आकार मी आहे म्हणजे देहरूप मी आहे. I am the body. The body is my form. Itself is the ego that will go. अशी जी खात्री झाली आहे प्रत्येक जीवाची, तोच अहंकार आहे. पण गुरुचा प्रकाश जेव्हा तिथे प्रकाशमान होईल तेव्हा काही प्रयत्न न करता, काही हालचाल न करता सूर्योदय झाल्याबरोबर रात्र अदृश्य होते. गेली की आली कोणाला दिसत नाही, रात्र गेली की आली कोणाला दिसतही नाही. सूर्यप्रकाश झाल्याबरोबर काळोख नाहीसा होतो. तसंच गुरुप्रकाश झाल्यानंतर ज्ञानातली अंधकारमय अहंकार अदृश्य होतो. With Guru's illumination, without any effort, without any movement, the ego, the darkness vanishes. Similar to with the rising of the sun, the night vanishes spontaneously. It is like that. तेव्हा वास्तविक हा पहाचा
असं रूप नाही आहे. अकल्पणे मानलेले आहे. काय आहे आपले रूप आहे. काय आहे आपलं रूप माणूस मानलेले आहे. हा प्रकृतीचा गुण आहे. आणि त्या गुणाने अधिकार तिथे घेतलेला आहे. काय आपलं रूप आहे. त्याला अहंकार असे नाव दिलेलं आहे. Earlier, the ego was established unknowingly. Unknowingly, the form of the body was accepted as our form. That was ignorance. This identity was firmly established. रूप आहे असं जोपर्यंत आहे तो म्हणजे ते अज्ञान आहे. आकार म्हणजे स्त्री पुरुष नव्हे आणि आकार नसताना स्त्री पुरुष नाही. तर आकारातील अंतर्यामीचा जो भगवान आहे, प्रकाशवान आहे, तो ज्ञानसूर्य आहे. With the body identity comes whether you are a man or a woman. When you are not the body, you are not the man or the woman. You are the illumination in the body, Bhagwan, which is like a sun. The Jnana Surya, the knowledge sun. त्याचा प्रसाद मिळेपर्यंत आकारच आपण आहे असे मानून, स्त्री पुरुष आहे असे मानून तो व्यवहार करतो आणि त्याच ओळखीने त्याचे प्राण सोडतो. Before realizing this, the ignorant identifies with the body and finally dies with the same conviction. या ओळखीने प्राण सोडला म्हणजे तो पुन्हा प्रकृतीमध्येच राहिला, मायेमध्येच राहिला, मायेच्या बाहेर जाऊ शकत नाही. When one dies with this identity, he remains in the field of Prakriti, the cosmic substance, and Maya, the illusion. He can't go beyond Maya. या स्मरणाने या आठवणीने तुम्ही जे जे काही कराल तो प्रकृतीचा गुण आहे आणि तो केवळ अज्ञान म्हणजे अंधार म्हणजे अज्ञान आहे. फक्त ऐकून ठेवा. Whatever you do with this identity, it is all the quality of Prakriti, the cosmic substance. It is ignorance, darkness. Just remember this. Just listen to this. स्त्री पुरुष आपण हे तुमचे स्मरण, ही तुमची आठवण, ही तुमची ओळख, हे तुमचे ज्ञान व्यर्थ आहे. I am man or woman. This memory of yours, this remembrance of yours is useless. This acquaintance or knowledge of yours is useless. हे ज्ञान काही उपयोगाचे नाही. सूर्य उदय झाल्यानंतर काळोखाचा काही उपयोग नाही. This knowledge of yours is of no use. After sunrise, the darkness is of no use. काळोख तुम्हाला काही अडचण करू शकत नाही. तसे काय आहे माझे रूप नव्हे असा तुमच्या अंतर्यामी ज्ञानाचा म्हणजे ओळखीचा निश्चयाचा जेव्हा निश्चय होऊ लागेल तेव्हा अज्ञानंदकार म्हणून असलेली प्रकृती, दुसऱ्या शब्दाने माया आपणच अदृश्य होते. गाढवावी लागत नाही. Darkness cannot obstruct you. With your conviction that you are not the body, the Prakriti and Maya, they vanish. There is no need to drive them away. गाढवावी लागत नाही. सूर्य उदय झाल्यानंतर भयंकर काळोखी रात्र हटवावी लागत नाही.
After sunrise, the darkest night vanishes. There is no need to drive it away. नाहीशी झालेली दिसते, पण कुठे गेली काय गेली हे पण नाही. का ना कळत रे ती मिथ्या आहे. The night goes away, but where? We don't know because it is false. अंधार हा नित्य आहे. सूर्यप्रकाश झाल्यानंतर सूर्यप्रकाश नाही म्हणजे अंधार, अंधार सत्य आहे. आणि अंधार म्हणजे आपल्या देहरूपाने श्री महापुरुष आपण. The darkness is false, but as long as the sun doesn't rise, darkness appears true. Darkness means our conviction that we are man or woman. लक्षात ठेवा. अंधार म्हणजे काळो, काळो म्हणजे अज्ञान. पण ते कोण? जोपर्यंत श्री महापुरुष आपण अशी आपली कल्पना आहे आपल्याकरता हे अज्ञान आहे, प्रकृती आहे, हा काळोख आहे. Darkness means ignorance, means our belief that we are man or woman, and that is Prakriti. महाराष्ट्रीचा अनुभव तुम्हाला आहे पुढे. एवढीच स्वरूप भगवान प्रकाशमान आहे. ज्ञान हे माझे रूप आहे. ज्ञानाला, त्या ज्ञानाला छबी नाही. कोणत्याही ज्ञानाला छबी नाही. तिखट, आंबट, खारट, गोड या स्वादाला छबी आहे का? Self is luminous. It has no form, no shape. Knowledge is my nature. It has no shape. No knowledge has any shape. The taste of hot, sweet and sour, does it have a shape? Are they visible? पदार्थाला आहे. पदार्थाला रूप आहे, पण पदार्थातील गुणाला रूप नाही. The material or substance has a shape, but its qualities have no shape. कोणते ते तुम्ही पाहिले, त्याला तुम्ही पाहून आले, ते तुम्हाला दिसले. हे काय? त्याला पाहिले किंवा दिसले ज्ञान झाले. पण ते ज्ञान दाखवा म्हणजे दाखवता येईल का? When you see something, you have knowledge about it. But is that knowledge visible? Can you show that knowledge to somebody? शब्दानं सांगेल अमकं असं तसं. पण ते त्याला पाहिल्याचे ज्ञान तुम्हाला दाखवता येईल का हे ज्ञान आहे म्हणून? You can describe your knowledge to others by words, but you cannot show it to others. म्हणजे तुम्ही आज या ज्ञानाला छबी नाही, म्हणजे रूप नाही, आकार नाही. आकार रूप नाही असे जे आहे याच्यामध्ये त्याला भगवान म्हटलेलं आहे. Your beingness has no shape, no form, and that is termed Bhagwan, that is luminous supreme being. वासुदेव म्हटलेला आहे. देवातील देवरूप म्हटलेलं आहे. ईश्वर म्हटलेला आहे. ब्रह्म म्हटलेला आहे. It is called Vasudev, God, Ishvara, Brahma. आणि हे ब्रह्म म्हणजे तुम्ही असलं ते ज्ञान जेव्हा ओळखले, कोणी ओळखले? ज्ञानाने ज्ञानाला ओळखले. And this Brahma is your beingness, your knowledge I am. When this is realized, who realizes your beingness, your knowledge I am? तेव्हा काय आपले रूप आहे तो विसरला. आत्मज्ञानाने आपण असल्याच्या ज्ञानाने आपणाला आपण जेव्हा ओळखले तेव्हा काय आपले रूप आहे विसरला. Then the body identity is forgotten.
When the beingness knows itself, the body identity is forgotten. आता त्या वेळेला काय आपले रूप आहेत हे विसरल्याबरोबर अहंकार गेला, वगैरे अहंकार गेला. When the body identity goes, the ego also goes effortlessly. भाव सुद्धा न मारताना अहंकार आकार हे आपल्या रूपाची कल्पना केली. Without chopping it off, the ego goes. The concept that I have a form goes away. लक्षात ठेवा. आता ही कल्पना गेली म्हणजे तो ठाणेदार दुर्गाचा नष्ट झाला. When the concept goes, it means the protector of the fort vanishes, is killed. इकडे शब्द म्हणून मारून टाकला. परंतु केवळ मानलेला आहे तो अहंकार. शरीर हे माझे रूप आहे हे मानल्याने आहे. The ego was there because of your acceptance of it. You have शरीर हे त्याचे रूप आहे हे वास्तविक खरं नाही, प्रत्येकाला कळतं आहे. जेव्हा प्राण काया सोडतो तेव्हा शरीर सोडतो तेव्हा त्याच्यातून तो गेला असं जे काय वाटते तो कोण आहे. Everyone knows that one is not the body. When the body dies, the vital breath has left the body. Who has left the body other than that? मग तिथे असलेला आत्मा म्हणजे आपण म्हणजे काय आहे ते गेले नाही. प्राण दिला नंतर जाणतात. आणि The vital breath has left the body, but our beingness, our self, has not left. नंतर जाणतात. आणि प्राण दिला हे जाणल्यामुळे तो गेला असे म्हणतात. पण आत्मा ज्ञान स्वरूप असल्यामुळे तो गेला नाही, आला नाही. प्राण गेला, काया निर्जीव झाली. The vital breath has left the body, but self is of the nature of knowledge. It has not left. The body has become unconscious. The body has become inert. For the self, there is no coming or going. कायानंतर अदृश्य गेली, अग्नित झालो. प्राण व्यापक झाला, आत्मा आला ना गेला. The body was then cremated and it vanished. The vital breath also vanished. The vital breath became all pervasive. The self did not come or go. एक वस्तुस्थिती आहे, ऐकून ठेवा. This is a fact or reality. Listen to it. ते काय पुढं जसे स्थूल सूक्ष्म कारण महाकारण त्या देहाचे 4 देह करतलेले आहेत. The body is said to have 4 bodies: gross, subtle, causal and great causal. केवळ देहाच्या ओळखीच्या भारातून वेगळं होण्याकरता. वास्तविक देह म्हणून काही नाही आहे. This is just for clarity. In fact, there is nothing like body. देह खातो ते जे अन्न आहे ते अन्नाचा सत्वाचा आकारच जे आहे. The food eaten takes a form, that is the body. तर अन्नाच्या सत्वाचा आकार जे आहे म्हणून आकारामध्ये अन्नाचा गुण जसं साखरेचा गुण गोड तसं अन्नाचा आत्मगुण जाणीव ज्ञान आहे. The body is made of food essence. Just as sugar is sweet, the quality of this food essence is consciousness or beingness. आठवण आहे.
अन्नाच्या रसाचा गुण म्हणजे सत्वाचा गुण. The quality of the food juice is memory, beingness. जीव आहे, कळते पण आहे, अन्नाचा गुण आहे. Knowingness, beingness is the quality of the food essence. अन्नाचा गुण आहे. अन्नाचा गुण अन्नाचा रस असेपर्यंत जाणवते. अन्नाचा रस संपला तर तो गुण जाणवत नाही. As long as the food juice is there, there is beingness. And when it dries up, the beingness also goes. हा सुद्धा प्रकृती धर्मामध्ये येतोय, मूळ मायेच्या प्रकृती गुणामध्ये येतोय. This is the quality of the primary illusion. होते अन्नाचा गुण म्हणजे जसे ते दुधातील सत्व, दही कडवल्यानंतर आपलं मोनी कडवल्यानंतर तूप नंतर म्हणतात, तसे ते अन्नाचे सत्व आहे. आणि त्या सत्वाचा गुण ते आपल्या तेजाने तिथे उष्णता पावलेलं आहे. Just as milk is turned into butter and then ghee, similarly, the food essence has turned into luster, brilliancy and warmth. तेजवान झालेलं आहे. आणि ते तेजवान असेपर्यंत आपण आहे असे ध्यानात असतो. So long as these qualities of the food essence they are there, the sense of being lasts. आपण असल्याचे आपल्या ध्यानात असतो. हा त्या अन्नाच्या सत्वाचा गुण आहे. Our beingness is the quality of the food essence. आपण असल्याचे आपल्या ध्यानात असतो. हा त्या अन्नाच्या सत्वाचा गुण आहे. आता आपण असल्याचे आपल्या ध्यानात असते. त्याला तुला रूप आहे, छबी आहे म्हणा तर आकार नाही. त्या साखरेच्या गोडीला जसा गोडीला आकार नाही, रूप आहे काय? साखरेचा पाक ओळखता, पाक म्हणून त्याला रूप आहे. पण पाकात असलेला गुण म्हणून जे ज्ञान, गोड हा गुण, गोडी हा गुण त्याच्यात आहे, त्याला दर्शन रूप आहे का? The beingness has no form. The sugar juice has a form, but the sweetness of sugar has no form. तसे कायारूप सत्वाची काय ते सत्वाचा गुण कोणालाही आपण असे दर्शवितो. The food essence in the body gives rise to sense of being of somebody. आणि आपण असे दर्शवितो तेव्हा ज्याच्यातून ते सत्व निर्माण झालंय, पंचभूतातून ते सत्व निर्माण झालेलं आहे, भूमी रूपामध्ये ते असते. The food essence is formed out of the 5 elements and it comes from the earth. भूमीच्या रूपाने सत्व संचय झालेला आहे. मग तिथे तृण गवत म्हणजे त्याला म्हणा भाताची जात, गव्हाची जात. On the earth there are various types of grasses, out of which 2 are wheat and rice. मग बाकीची फळे, फुले, झाड, झाडोळा या सर्वांचा उपयोग मनुष्य प्राणी करतो, इतर प्राणी करतात आपल्या परीने. Then there are fruits and leaves which are all used by human beings and also other animals. आणि त्याच्यामध्ये जो रस निर्माण आहे खाल्लेल्या अन्नामध्ये, त्या रसामध्ये हा गुण आहे. When this food material is consumed by the body,
in the juice that is assimilated, there is this quality of beingness. आपण असल्याचे आपण असल्याचे ध्यानात असणे, जोपर्यंत रस शुद्ध आहे तोपर्यंत काया व्यवस्थित, इंद्रिय व्यवस्थित, सगळं काय त्याच्यामध्ये त्या रसामध्ये जेव्हा दोष निर्माण होतो तेव्हा आजार आला. When the food juices are healthy and pure, the beingness is there. With impurities, sickness begins. आजार जेव्हा आला, हा कायिक आजार आला, तेव्हा मनाला सुद्धा आजार येतो. With the beginning of the body sickness, the mental sickness also starts. आजार आल्यानंतर त्याच्या मनाला काही व्याधी आणखी मनाला आधी म्हणतात. आधी म्हणजे मानसिक दुःख आणि व्याधी म्हणजे कायिक दुःख. कायिक दुःख म्हणजे खाल्लेल्या अन्नामध्ये जो बिघाड झाला असेल तो. The bodily sickness is termed vyadhi and the mental adhi. त्याला वैद्य डॉक्टर वगैरे देह पदार्थात जाणतात आणि त्याच्यावर उपचार करतात. बिघाड झाल्यावर तो बाजूला करतात. पुन्हा तो सावधपणे मन आणि काया अस्वस्थ होते. त्याचं स्वस्थ राहते. The doctors and Vaidyas have studied the body and know it. They remove the disturbance in the body and set it right. And then this is turned into ease. असं काही दुखाव वगैरे नाही, तेव्हा मनाला पण त्रास नाही. आधी आणि व्याधी. When the body is set right and there is no pain or any problem, the mind also becomes all right. आधी आणि व्याधी हा गुण प्रकृतीचा गुण आहे. असं सांगायचं कारण काय आहे? मुद्दा प्रकृती. This bodily or mental sickness is the quality of Prakriti, the cosmic substance. That is the point to be mentioned. आता ते तो सत्व म्हणून जे आहे ते अन्नातील सत्व, दुधातील सत्व, ते कायारूप झालेलं आहे. आणि कायारूप सत्वामध्ये सत्वाचा भाग होतो आहे. आपण असलं की याद, आपण असलं की आठवण, आपण असलं की जाणीव, आपण असलं की ज्ञान. In this food essence, the essence of milk, these become part of the body, and in this essence there is the quality of your beingness, your memory. हा प्रकृतीचा गुण आहे, मायेचा गुण आहे, आत्मरूप नव्हे. But all these are the qualities of Prakriti, Maya. They are not the self. आत्मरूप नव्हे. हे गुरुकृपेनेच कळते. तेव्हा तो प्रकृती धर्म, प्रकृतीचे फूल या वेगळा. This knowledge is realized by Guru's grace, and one becomes separate or aloof from Prakriti and Maya. हे गुरुकृपेनेच कळते. तेव्हा तो प्रकृती धर्म, प्रकृतीचे फूल या वेगळा. या सत्वाचा गुण तुम्हाला तुम्ही असल्याची जाणीव देतो. आणि जाणीव दिल्यानंतर जाणीव होते म्हणून ती जाणीव तुम्ही देहाच्या रूपाने मानता. देहाच्या रूपाने जोपर्यंत मानता तोपर्यंत मला मरण आहे. The food essence gives you your beingness, but you identify yourself with the body. You consider yourself to be the body, and the result is death. तेव्हा किती गुणापलीकडे गेला तो.
Once you realize that you are not the body, you transcend all the three gunas. सत्वामध्ये क्रियागुण आहे, वावरणे वागणे. सत्वाच्या अंतर्यामी वागणे हा गुण आहे. आणि वागण्याचा अभिमान घेणे, खात्याचा मान घेणं, मी अमकं केलं, मी तमकं केलं, हा तमोगुण आहे. त्याला पण हा सत्वाचाच गुण आहे. Sattva gives you the sense of being, Raja gives you activity, and Tama claims doership. हा सत्वाचाच गुण आहे. सत्वाचा गुण आपण याच्या जाणीव देणारा आहे. आणि ती जाणीव म्हणजे आपण असल्याचं वृत्त, आपण असल्याची बातमी. आणि ती बातमी जी वाटते त्याला वृत्ती म्हणतात, मन म्हणतात. आणि त्याच्याने सगळं व्यवहार होतो. All these are qualities of the food essence, the sattva, which gives you your beingness. And then come actions due to the mental modifications, and then all the activities happen. तुम्ही जाणता, तुम्हाला जाणवते, पण जाणवते हा कशाचा गुण आहे तुम्हाला तुम्ही कधी बघत नाही. You know, but due to what this knowingness exists, that you don't see. आणि ते गुरुकृपेशिवाय कधी कळणार नाही. Without the grace of the Guru, it cannot be known. आपणाला जाणवतं इथं काय आहे. जसं तिकडे ते खेड्यापाड्यात बघितलेलं आहे. ओकार येते, ओकार येते, ओकार येते. तर काय म्हणत, अरे बघ बघितले ते बोचीर अंगावर चढी आली असली तर त्याला ओकार येते. बोचीर जनावराच्या अंगावरची त्याला अंगावर चढली त्याला ओकार येते. आता ती बोचीर तिथे चिकटलेली आहे, काढायला काही निघत नाही. पाय तुटतात, चिटकून जातात, म्हणजे त्याला ओकार येतो. तसं याच्यामध्ये तो सत्वाचा गुण तुम्हाला तुम्ही आहात ते दर्शवितो. To give an example, sometimes in villages somebody feels vomiting sensation. It is due to the biting of a type of insect normally which bites cows, buffaloes. This insect, when it bites a human being, a vomiting sensation remains. It can't be removed easily, that insect cannot be removed, but as long as the insect bites, the vomiting sensation is there. Similarly, your sense of being is due to the food essence quality. पण तुमचे असणे पलीकडे आहे. गुण तुम्हाला तुमचे असणे उत्सवितो. तर गुण तर तुम्ही आपण मानतच नाही. पण गुण ज्या रसामध्ये असतो ते शरीर आपल्या रूपायचं. But your true being is beyond it. Now beingness is the quality of the food essence. You don't consider yourself even as the beingness, but as the body in which the food essence is there. शरीर आपल्या रूपायचं तुम्ही असं मानता, तोपर्यंत तुम्हाला जन्म मरणादी आहे कसं जगासाठी जाणता. As long as you consider yourself as the body, you have birth and death, as pointed out by Vedas and Shrutis. ज्ञात्याला हे माहिती नाही. ज्ञात्याला मरण कबूल नाही, जन्म कबूल नाही, म्हणून मरण कबूल नाही. The knower doesn't know this, means he doesn't accept this. For him, there is no birth. Then what is the question of death? There is no death also. आणि ते जो सांगितलेलं आहे प्रत्यक्ष अनुभवाने, जेव्हा तुम्ही काया नव्हे, कायाचे चैतन्य ज्ञान आपण आहे, त्याला ईश्वराचं नाव आहे, देवाचं नाव आहे, भगवानाचं नाव आहे, परंतु तो त्रिगुणातील सत्वगुण आहे. But that is not a hearsay, but that is his own knowledge. But when you consider yourself as not the body but the beingness, the knowingness, the Ishvara principle, but even then
that is because of the sattva guna, the food essence, the guna, sattva guna out of the three gunas. त्रिगुणातील सत्वगुण कोणालाही आपण असल्याची जाणीव देतो, जग असल्याची जाणीव देतो. Out of the three gunas, it is the sattva guna which gives you your beingness and also knowledge of the world. व्यवहाराची जाणीव येतो, व्यवहार करतो. पण व्यवहार करणारे आपले जसे दोन हात, तसेच रजोगुण आणि तमोगुण हे कार्य करतात. The activities are also made to happen, but just as our two hands do the work, the raja and tamaguna, they do the activities. The raja and tamo guns, they do the work of sattva guna and not yours or ours. ज्ञानी जेव्हा ज्ञानाला जाणतो तेव्हा क्रियाधर्मामध्ये, हालचालीमध्ये, वागण्यामध्ये आपण आहे मदत. The jnani knows and he never considers himself involved in any action, movements and work. नाहीच म्हणतो. तसेच हे पदार्थ दिसतात दगड माती म्हणजे आपण नव्हे. He doesn't accept it. Just as you see all objects here around and you know that you are not that. It is similar to that. गुरुकृपा होऊन त्याने आपण ज्ञानाला जाणलं म्हणजे हा सत्वाचा गुण आहे. तर गोष्टी चिकटलेली आहे म्हणून ओकार येते. हा सत्वाचा गुण आहे, सत्वाचा गुण आहे म्हणून आपण असल्याचे जाणवते. With Guru's grace, he came to know himself, and that this knowingness is the quality of the food essence, just as there is vomiting due to that insect bite. सत्वाचा गुण आहे म्हणून आपण असल्याचे जाणवते. ज्याला जाणवते तर तो गुणापैकी नव्हे, गुणातीत आहे. One who knows the beingness is beyond the beingness. गुणातीत आहे. काय सांगायचं आहे, कारण काय? हा प्रकृती गुण आहे, प्रक्रिया गुण आहे, आत्मरूप नव्हे. In short, this knowingness is the quality of Prakriti and not that of self. आकार हेच माझे रूप आहे, ही कल्पना, हाच अभिमान म्हणजे तो अहंकार आहे. आकार नाही तेव्हा अहंकार नाही, आकार आहे म्हणून अहंकार आहे असा मी आहे हा त्याचा अर्थ. Because of the body and to take it as my form, there is ego. When there is no form, there is no ego. Ahankar means I am the body, it is my form. आकार हे माझे रूप आहे, त्याचा निश्चय, त्याचा बाणा, त्याच्यावर प्रकृती ठोरावली आहे. The conviction that I am the body and body is my form, because of this the Prakriti has become strong. परंतु जेव्हा दुर्कृपेने आकार माझ्या रूप मध्ये आकार अन्नाचा आहे, अन्नाचा गुण आपण असल्याची जाणीव देतो आहे. पण अन्न मी नव्हे आणि अन्नाचा गुणही मी नव्हे असे जेव्हा ओळखतो तेव्हा तो दुर्गा पलीकडे गेला. When one knows that body is not my form, it is the form of the food essence, and I amness is the quality of the food essence. I am neither the body nor this quality of food essence. When one knows this, he goes beyond the fourth. अहंकारा पलीकडे गेला, जन्मा पलीकडे गेला, मरणा पलीकडे गेला. One goes beyond the ego, beyond birth, beyond death. इकडे इथे
त्याला होणे जाणे लागत नाही, पण गुरुकृपेची गरज आहे. All this happens spontaneously on the spot. For him there is no coming and going. But for all this there is need for the grace of the Guru. प्रकृतीला त्या अहंकाराने निर्वयता दिलेली आहे. सगळं सगळं कर्मक्रिया आपल्या अंगावर घेतो अहंकार. जेव्हा हे माझे रूप ही कल्पना, जेव्हा माझे रूप ही खात्री, जेव्हा हेच माझे रूप हा निश्चय, हा तो दुर्गीचा राखणदार अहंकार आहे. The Prakriti or the cosmic substance gets strength and fearlessness because of the ego, which takes all the things as its own doing. It takes credit for all action. It says, I am the body. Body is my form. I am doing everything. He is the protector of the fold. त्याला निर्भयता आली आहे. मग त्याच्यामध्ये सर्व भोग, नाना प्रकारचे अंकटंग, आशा, इच्छा, वासना, हे सर्व विषय त्याच्यामध्ये भरलेले आहे. This ego is full of hopes, desires and cravings. आणि त्याच्यामध्ये तो वावरतोय. The ego is surrounded by all these. अहंकार, देहाचे रूप, देहाचे आठवण, देहाचे स्मरण, देह रूप ही आपली खात्री, हेच आपलं रूप ही खात्री, हा तो अहंकार. आणि त्याच्यामध्ये सर्व विषय धिंगाणा घालताय. All the time body centered. I am the body. Conviction that I am the body. Body is my form. That is the ego. When this is so, all the desires for sense objects have a field day there. तेव्हा देह पण नवं असं ओळखलं जाईल. तेव्हा तिन्ही गुण आपण नव्हे ओळखलं जाईल. When we will know that we are not the body, we will also know that we are not the three gunas, sattva, raja, tama. तेव्हा जगातील आशा, इच्छा, वासना अदृश्य होती. Then worldly hopes, desires and cravings will vanish. त्याच्या करता. परंतु देहाचा आचरण येऊन तो म्हणतोय, मग देहा पदार्थ आहे, परंतु सत्व आहे, सत्व आहे, तिथे त्याच्यामध्ये नाना प्रकारच्या आशा, इच्छा, वासना भरलेल्या आहेत. This happens for him. But if body is taken as the identity along with the knowingness of the food juices, come all the hopes, desires and cravings. देह मी आकार आहे. उलट म्हणतो मी देहरूप आहे. गुण म्हणतोय, गुण तो सत्वाचा आहे. सत्व नव्हे आपण, सत्व गुण आपण काय? The beingness identifies with the body. But beingness is the quality of the food essence. If we are not the food essence, how can we be the beingness? जेव्हा कधी तुम्हाला कळेल सत्व आपण नव्हे, सत्व म्हणजे काय हे सुद्धा कळेल, तेव्हा सत्व आपण नव्हे, सत्वाचा गुण आपण नाही. सत्व आपण नव्हे, सत्वाचा गुण आपण नव्हे, म्हणून हे जाणणारा गुणा पडतात. When you come to know what sattva is, and also with your knowledge that you are not the sattva, you go beyond beingness. गुणविरहित, आकाररहित, त्याला जन्म मरणानंतर तुमका आहे कुठे? One who is beyond beingness and one who has no form, how can he have birth or death? प्रेमित होते याच्या करता गुरुची आज्ञा पाळावी. प्राणापलीकडे नाम मंत्र सारखं चालू ठेवा. This can happen with Guru's grace. That's why follow your Guru. Take more care to chant his Guru mantra